मी विकासाची कामं आणतो. आता विकासाची कामं आणतो, सारखं जे नीरा देवघरचं चालतंय त्यांचं, मला प्रश्न विचारायचा आहे की मी जर धरणा आणि 66 किलोमीटरपर्यंत कालवा आणला नसता तर फलटण तालुक्यात पाणी तरी आलं असतं. 19 साली हे खासदार झाले, त्यांनी पहिला आरोप केला अजितदादांच्यावर, शरद पवारांच्यावर, की पाणी चोरलं. आणि त्यांचा माणूस उभा कुठनं राहिला 2025. हा सगळा जो घोटाळा चोर बाजार चाललेला आहे, हा फलटण तालुक्याच्या विकासाला शोभणारा नाही. आगवण्याची केस झाली, ते नंदू रणवरेची केस झाली. आता मी त्याला सांगितलं, मी मास्टर माइंड आहे का की बायको बरोबर आत्महत्या कर? त्याची चौकशी नाही. आम्ही तक्रारी तरी केल्या. उलट यांनीच त्याच्या भावाला बोलवून सांगितलं की रामराजांनी करायला लावलं अशी तक्रार कर. आता ह्या किती गोष्टी मी तुम्हाला सांगू की वैयक्तिक त्यांना जनाधार नाही. की कालची माणसं वगैरे, आजकाल माणसं आणण्याचं शास्त्र झालेलं आहे. काल त्यांची जी काही तथाकथित इव्हेंट झाला त्याच्या खालच्या कॉमेंट जर कोणी वाचल्या तर तुम्हाला कळेल की प्रतिक्रिया काय. त्यांचं त्यांना दाखवला, दुधाचा अभिषेक केला, हा इव्हेंट नाही तर काय. दूध कोणाला घालतात? माझ्या माहितीने शंकराच्या पिंडीवर घालतात, देवाला घालतात. देव आहेत का? स्वतःला जर देव समजत असतील तर फलटण नगरपालिकेचं पाणी तरी घेऊ नका, तेवढं तरी वाचल. तिथं दूधच घाला, गुठेच्या फॅक्टरीतनं दूध घ्या. हा सद्गृस्त म्हणलं तर नात्यात आहे, म्हणलं तर नाही. कारण नाईक निंबाळकरांची ही संस्कृती नाही. एक्स्टॉर्शन, प्रशासकीय दबाव, ह्यातनं यांनी जे कारस्थानं रचून सर्वसामान्य माणसाला हायरून सोडलंय, त्याला मी शेवटपर्यंत विरोध करणार आहे. आणि याच्यात त्यांच्या बीजेपीचा काही संबंध नाही.